An encounter of a special kind. Today we will learn this chapter. Before we go through the chapter, the warming up section is given on page number 7. In the warming up chit chat, they had given 4 questions. We have to observe the picture carefully and answer the question. What do you see in the picture? या चित्राकडे पाहिल्यानंतर तुम्ही काय वाटतंय तुम्हाला, काय दिसतंय त्या चित्रामध्ये? The girl is taking the puppy, carrying puppy into a basket to a safe place. The second question is that, what do you think the girl is trying to do and why? The girl is trying to rescue the life of the puppy. And why she is doing this? Because she is feeling sympathy for the puppy. If you were in the place of that girl, what would you do? जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असताल तर तुम्ही काय केलं असतं? If I were in the place of the girl, I would also try to save the puppy from drowning. बुडण्यापासून त्या पपीला सुद्धा मी पण त्या मुलीच्या जागी असतो तर तिला वाचवण्याचं काम केलं असतं. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला असं वाटतं का ते चित्र पाहून की ती ज्या पपीला वाचवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये तिला यश मिळेल? यस, I think that she will become successful in her mission. The second thing they had given on page number 7, match the appropriate heading with the image. They had given 4 images, A, B, C and D, and they had given 4 points. First, our luxurious bungalow. You have to observe the picture carefully and match these sentences with the picture or image. Our luxurious bungalow. Luxurious means सर्व सुविधायुक्त, बंगलो म्हणजे घर. तर सी हे पिक्चर त्याच्यासाठी प्रॉपर आहे. माय फेवराईट पास टाईम. पास टाईम म्हणजे फुरसतीचा वेळ. याच्यासाठी ए ही इमेज ॲप्रोप्रिएट आहे, कारण पुस्तक आहे, कम्प्युटर, वेगवेगळ्या गोष्टी आपण आपलं मनोरंजन करण्यासाठी मोकळ्या रिकाम्या वेळेमध्ये आपण याचा वापर करू शकतो. व्हॉट कमोशन. कमोशन म्हणजे गोंगाट. तर याच्यासाठी तुम्ही डी ऑप्शन करेक्ट आहे. एनग्रॉस्ड इन माय बुक. मी माझ्या पुस्तकात काय झालोय? तल्लीन झालोय. बघा शेवटचं बी पिक्चर आहे, हे त्याच्यासाठी अप्रोप्रिएट आहे. मुलगा पुस्तक वाचतोय, आई झोपलेली आहे आणि मुलगा एकदम तल्लीन झालेला आहे. नाउ फ्रेंड्स, वी विल गो थ्रू द स्टोरी अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. फर्स्ट ऑफ ऑल, I will read the first paragraph. At the same time, I will dictate the words and their meanings, and after that I will explain the paragraph, each paragraph in Marathi also. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. Campus parisar. The officers club was adjacent म्हणजे जवळ, near to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees constantly सतत
attracted squirrels and many species of birds. A group of langurs म्हणजे वानर had even made their den in an ashwatha, a tree nearby. अश्वत्था म्हणजे पिंपळाचं झाड आहे. They had all become a part and parcel of our existence and daily life. पश्चिम बंगालमध्ये राणीगंज हे ठिकाण आहे. या ठिकाणातली ही स्टोरी आहे. येथे एका खाजगी कंपनीमध्ये या लेखकाचे वडील वैद्यकीय सेवेमध्ये काम करत होते. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या प्रत्येक ऑफिसरची राहण्याची व्यवस्था त्या कंपनीने केलेली होती. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर म्हणजे कंपाऊंडच्या बाजूला शेवटच्या ठिकाणी आमचं घर होतं. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब होता, जिथं सगळे लोक एकत्र जमत असत. त्याने त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा, तिथं असणारे झाडं, फळं, फुलं, पक्षी, प्राणी यांचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता, असा लेखक म्हणतो. घरातील स्वयंपाकघराच्या पडसामध्ये म्हणजे पाठीमागच्या बाजूला लावलेल्या वेगवेगळ्या मोसमी भाज्या ज्या आहेत, ज्या नित्य रोजी घरी खाण्यासाठी उपयोगात येतात, अशा भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी या ठिकाणी कायम त्यांच्यासाठी आकर्षण होतं. जवळच अश्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने तर डेराच थाटला होता. तिथं ते येऊन राहत होते. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू एक अविभाज्य भाग बनून गेलेले होते. In the second paragraph, the narrator or the writer of this story explains the incident. A small incident on a Saturday afternoon left a profound on me and unfold before my eyes. Unfold म्हणजे उलगडणे. A whole new dimension, नवीन कल्पना, to the wonders of God's creation, निर्मिती. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity, संधी, for me to become engrossed, मग्न होणे, in various magazines and story books. published म्हणजे प्रकाशित होणे, for children in the festive season. या पॅरेग्राफमध्ये त्याच्यासोबत घडलेली एक घटना आहे. ती घटना एका शनिवारच्या दुपारी घडलेली आहे. मात्र या घटनेने या लेखकाच्या मनावर सखोल परिणाम केलेला आपल्याला पाहायला मिळतो. लेखक असं म्हणतो, परमेश्वराच्या अजब किमयाचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडलेला आहे. नवरात्राच्या पूजेची सुट्टी 9 दिवसाची सुट्टी होती. ती सुट्टी लागलेले थोडे दिवस होऊन गेलेले होते आणि इतर मुलांप्रमाणेच मी सुद्धा या सुट्टीमध्ये मुलांसाठी प्रकाशित झालेले काही मासिके आणि पुस्तके यामध्ये बुडून जाण्याची संधी मला प्राप्त झालेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. आफ्टर अ hearty lunch, my parents and my younger sister down for an afternoon nap and I settled down with a storybook. NAP, nap. नॅप म्हणजे डुलकी मारणे, नॅप म्हणजे डुलकी मारणे. And I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. Adventure म्हणजे धाडसी, स्टोरी म्हणजे कथा. The silence was occasionally broken. सायलेन्स म्हणजे शांतता. Occasionally म्हणजे
अशी कधी होत नाही, परंतु त्यावेळेस ते घडलं. ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. SNORING. स्नोरिंग म्हणजे घोरणे. माझे फॅमिली मेंबर थोडीशी डुलकी घेताना घोरत होते. द इंटरमिटंट म्हणजे नेहमीचा. स्ट्रिपिंग ऑफ हाऊस पॅरोज. चिमण्याची चिवचिव चालू होती. द हार्श क्वाइंग ऑफ अ क्रो. द श्रील कॉल. श्रील SHRIL कर्कश आवाज. कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. मिनट्स टिक्ड बाय. I became deeply absorbed in the book. दुपारच्या पोट भरून झालेल्या जेवणानंतर त्याचे जे आई वडील आहेत, त्याची जी लहान बहीण आहे, वामकुक्षी घेण्यासाठी, थोडंसं विश्रांती करण्यासाठी ते पडले होते. आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत वाचत बसलेलो होतो. दुपारचं वातावरण अत्यंत शांत स्वरूपाचं होतं. आणि या शांत वातावरणामध्ये मी एक धाडसी कथा, साहस कथा वाचण्यासाठी माझ्या मनामध्ये उत्सुकता होती. त्या शांततेला, ती जी शांतता होती, या शांततेला अधूनमधून माझ्या घरच्यांचं घोरणं, आजूबाजूला असलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्याचा कावकाव आणि उंचावरून जे उडणारे घार आहे तिचा कर्कश आवाज, याच्यामुळं माझी एकाग्रता भंग करत होती. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार गढून गेलो. नेक्स्ट पॅरेग्राफ. सडनली आय हियर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चूज टू इग्नोर द कमोशन म्हणजे गोंगाट. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स might have cornered a hapless pig. Hapless, HAPLESS, durदैवी, unfortunate. But soon the barking became louder and more aggressive. Louder म्हणजे मोठमोठ्याने. And the alarm cawing a flock added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. कॅकोफोनी म्हणजे कर्कश आवाज. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक आउटसाइड आय रश्ड टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा बेसूर भुंकण्याचा आवाज ऐकायला आला. मला असं वाटलं की एखादं बिचारं डुक्कर त्या कुत्र्याच्या तावडीत सापडलेलं असेल असे माझ्या मनात आलं. म्हणून मी प्रथम त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक जोरजोरात ओरडू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक आणि कर्कश अशा ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. मग तो घोळका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. माझी उत्सुकता बळावली. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले हे पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. आय ग्लान्स्ड टवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगर, apparently the leader of its groups, was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roof of the building nearby, watching the baby being killed. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group.
क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर असं लक्षात आलं की काहीतरी भयंकर समोर मला दिसतंय. एक बलशाली वानर, बहुतेक तो वानर त्या वानराच्या टोळीचा नेता किंवा म्होरक्या असावा. त्या वानराच्या समोर एक पिल्लाला पकडून त्याने त्या पिल्लाला जीव मारण्याचा प्रयत्न तो करतो आहे. त्याच्या शरीराचे तो निर्दयीपणे लचकेत सुद्धा तोडताना त्याला दिसतात. आणि त्या पिल्लाची जी आई आहे ती केविलवाणीपणे त्याच्याकडे बघते. त्याचबरोबर टोळीतले इतर वानर सुद्धा दुर्बलतेने त्या महाबलदंड अशा बलशाली वानराकडं एका केविलवाणी नजरेने बघत असतात. आणि ते सगळे वानर, त्या पिलाची आई, हे सगळे असहाय्य असतात आणि कधी त्या लहान बाळाचा जीव जाईल हे याची ते वाट पाहत असतात. प्राणी जमातीमध्ये वर्चस्व असणारा नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही. अशी एक भयंकर रूढी परंपरा वानरामध्ये असते, याची मला आठवण झाली. विदाउट लूजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टक स्टिक in one hand and hurled a piece of stone at the marauding langar. The langar was so infuriated that it hardly took any notice of my assault, but then I started throwing more stone. The dogs on their part raised their pitch of cry. जराही वेळ मी वाया घालवला नाही. हातात एक भक्कम मोठी जाड अशी काठी घेतली आणि त्वेषाने, रागाने त्या भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक छोटा दगड भिरकावला. पण तो वानर इतका आक्रमक होता आणि हिंस्र झालेला होता की त्याच्या या दगडाच्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की मी आणखी काही दगडं त्याच्याकडं जोराने मारायला पाहिजेत. तसे दगडही मी मारायला सुरुवात केली. आणि हे करत असताना आजूबाजूला भुंकणारी कुत्रेसुद्धा आणखीन जोरजोरात भुंकायला सुरुवात झाली. द चेंज्ड circumstance and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langar to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pickup dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. Keeping the dog at bay with the stick, I managed to catch hold of the baby langar's tail. Just as it tipped over the edge of the tiled roof, the baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. मी अचानक जोरजोरात दगड मारायला सुरुवात केल्यानंतर आणि कुत्र्याचं जोरजोरात भुंकणं सुरू झाल्यानंतर त्या बलदंड वानराच्या असं लक्षात आलं की आता परिस्थिती बदललेली आहे. अनपेक्षित असा हल्ला माझ्यावर झालेला आहे. त्यामुळे त्या वानराला, त्या पिलाला टाकून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या वानराने त्या पिलाला वरांड्याच्या उतरता जे छपर आहे त्याच्यावर टाकून देऊन तो पळून गेला. ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्धमेलं अशा अवस्थेमध्ये होतं. त्याचं शरीर त्या उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलं. हे पाहून कुत्र्याच्या असं लक्षात आलं, ते जे कुत्र्याचं घोळकं होतं त्या कुत्र्याच्या घोळक्याच्या असं लक्षात आलं की आता आयती शिकार आपल्याला मिळालेली आहे आणि आपण त्याला खाऊ. परंतु लेखकाने त्याच्या हातात असलेल्या काठीच्या मदतीने त्या कुत्र्यांना दूर केलं आणि त्या छपरावून खाली
पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाच्या शेपटाला पकडून ते पिल्लू एकदम त्याच्या जवळ घेतलं. ते पिल्लू एकदम निष्प्राण म्हणजे अर्धा जीव गेलेल्या अवस्थेत होतं. हालचाल ते पिल्लू करत नव्हतं. अशा अवस्थेतलं ते पिल्लू त्याने उचललं आणि ऑब्झर्व करून पाहिलं तर ते खरंच नर पिल्लू होतं असं माझ्या लक्षात आलं. बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरंडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. Some of our neighbors had also gathered in the distance. इतक्यात माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन मी जे करत असलेलं बचाव कार्य आहे त्या वानराच्या पिल्लाला वाचवण्याचं काम जे करत आहे ते माझ्या पाठीमागं उभं राहून ते पाहत होते. आमचे काही जे शेजारी आहेत यांनीही दूरवरून गोळा होऊन मी जे बचाव कार्य करतोय ते पाहिलं. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was realized to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. पडलेल्या हातात घेतलेल्या त्या वानराच्या पिल्लाला घेऊन मी आमच्या बॅकयार्डमध्ये त्याला घेऊन गेलो आणि तिथं असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये त्याला मी अलगदपणे तिथं झोपवलं. त्याच्या शरीरावर खोल जखमा झालेल्या होत्या. काही वन त्याच्या शरीरावर उमटलेले होते. काही ज्या जखमा झालेल्या होत्या त्यातून रक्तही वगळत होते आणि ते पिल्लू मात्र एकदम शांत पडलेलं होतं. माझ्या वडिलांनी फर्स्ट एड किट म्हणजे प्रथमोपचार करण्यासाठीचे जे मलमपट्टी जे आहे ते आणून दिलं जेणेकरून मी त्या वानराच्या पिल्लाच्या जखमा स्वच्छ करू शकतो आणि त्यातून निघणारे रक्त थांबवण्यासाठी या फर्स्ट एडचा मी वापर करू शकलो. पिल्लाचा श्वासोश्वास एकदम मंदावलेला होता, परंतु मला एक आशा होती की ते पिल्लू हालचाल करत आहे आणि मला असं वाटलं की मी ह्याला इथं जिवंत ठेवू शकतो. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू shaky attempts he sat up. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after expressing. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी थंड पाण्याचे काही शिंतोडे त्या पिल्लावर मारले की त्या पिल्लाला शुद्ध आली आणि ते पिल्लू धडपड करायला सुरुवात करू लागलं. कसं बसं ते उठूनही बसलं. ते घाबरलेलं भेदरलेलं पिल्लू मला असं वाटत होतं की वाऱ्यामुळे हलणाऱ्या ज्या एखाद्या पानासारखं ते थरथर होतं. त्याचे दोन चिमुकले लुकलुकणारे डोळे, पाण्याने डबडबलेले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडत होतं. अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे त्याच्या सगळ्या भावना मला दिसत होत्या. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरणाऱ्या हाताने हातात घेतले आणि तो बिचकत ती केळी खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रायव्हल ऑफ द बेबी लंगर. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगर ऑन आवर किचन रूफ.
watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. त्या पिलाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी माझे खूप बारकाईने त्या पिलावर लक्ष होते. परंतु त्याच वेळी माझ्यावर सुद्धा कुणीतरी लक्ष ठेवून आहे असं एक विचित्र जाणीव त्यावेळी मला झाली. खुराड्यातून मी मागं वळून मी वरच्या साईडला पाहिलं तर त्या पिलाची आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल ती टिपत होती. जणू काही आपलं पिल्लू सुरक्षित आहे याची तिला खात्री पटलेली होती, म्हणून ती कदाचित शांत बसून होती असं मला वाटलं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. मध्येच त्या पिलाला आपली आई इथं असल्याची जणू काही जाणीव झाली आणि त्या जाणीवेने तो मोठमोठ्याने हळूवार धुसमसू लागला आणि मोठमोठ्याने रडायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. त्या वानरीने त्या पिलाकडे जावा याच्यासाठी मी खुराड्याच्या दारातून पाठीमागे सरकलो आणि तिला मार्ग मोकळा करून दिला. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. सी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her caring arms. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. जसं मी खुराड्यातून बाहेर आलो त्या पिलाची आई ताबडतोब खाली उतरून त्या खुराड्याजवळ गेली आणि तिने आपल्या पिलाला हातात उचलून घेतलं. ती त्याच्या शरीरावर असणाऱ्या जखमांचं बारकाईने निरीक्षण करू लागली, कसून जखमांची तपासणी केली आणि आपल्या छातीशी त्या पिलाला घट्ट कवटाळून धरलं. त्या पिलाला आईच्या मायेच्या मिठीत एकदम दिलासा मिळाला. काही मिनटं त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिलाच्या बचावासाठी काय करता येईल याचा ते विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. वानरणीने आपल्या बाळाला कुशीत घेतल्यानंतर काही क्षणातच तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. माझ्या पिलाचं रक्षण केल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. तिने माझे आभारही मानले. आजही त्या वानरणीने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघणं मी विसरू शकलो नाही. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझ्याप्रती आभार व्यक्त करण्याची तिची इच्छा, तिची पद्धत पाहून मला माझं मन नेहमी भरून येतं. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती अशी जाणीव मला होते. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिनिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. शी सर्वेड द एरिया फॉर द vicious male langur and then leap away in the direction opposite to the place of the violent encounter.
काही क्षणातच त्या आईने त्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती गेली आणि तिने सगळा कानोसा घेतला. आजूबाजूच्या परिसराचा तिने कानोसा घेतला. तिने सर्व परिसर व्यवस्थित पाहिला. ज्या परिसरात हे भयानक कृत्य घडलेलं होतं त्या सगळ्या गोष्टीचा तिने बारकाईने निरीक्षण केलं. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ती वानरीन त्या बाळाला घेऊन उडी मारून चालल्या गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality and should annoy stick the night child the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. एक जखमी अवस्थेतील पिल्लू आणि त्याची केविलवाणी आई या दोघांच्याही ओझरत्या भेटीने मला एक खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर एकमेकांवर असणारा विश्वास ही खरोखरच सत्य गोष्ट आहे. आणि एकमेकांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या, मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. आई वानराने मला असं दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचं अन्न हे साधन नसून नाते दृढ होण्यासाठी परस्परातील असणारा विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. तपन मुखर्जी. घडलेल्या घटनाला आता तब्बल 55 वर्ष उलटून गेलेले आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. तपन मुखर्जी. I hope you all understand this lesson. Please read this lesson for 2 times and then go through the exercise given below to the text. Thank you very much friends for listening me carefully.